आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। शिवसेना भवन वाचवण्यासाठी ठाकरेंनी नवी खेळी खेळली आहे। शिवाई ट्रस्ट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यांच्यात नव्यानं भाडे करार झालाय, ज्यात शिवसेना भवन आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडे भाडे तत्वावर दिल्याचा करार झाल्याची माहिती मिळते आहे। निवडणूक आयोगाकडून विरोधात निकाल येण्याची शक्यता वाटल्यानं काही दिवसांपूर्वीच नवा भाडे करार करण्यात आलेला आहे। मुंबईकरांची लाईफलाईन धोक्यात आलेली आहे। भाडे तत्वावर घेतलेल्या सुमारे 900 बस बंद करण्याची वेळ बेस्टवर आली आहे। कोविड नंतर प्रवासी संख्या वाढत असतानाच बेस्ट कोलमडायला सुरुवात झाली आहे। अंधेरीत बेस्टच्या बसला लागलेल्या आगीची झळ भाडेतत्वावरील 400 बसला बसली आहे, कारण बेस्टनं 400 बस बंद केल्यात। 2 महिन्यातील आगीची ही तिसरी घटना होती। बेस्टनं टाटा सीएनजीच्या 400 बस एका रात्रीत बंद करण्याचा निर्णय घेतलाय। प्रवाशांचे प्राण महत्त्वाचे आहेतच, मात्र जबाबदारी झटकण्याचा प्रकार हा गंभीर असल्याचं मत माजी विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केलंय। ते पगार देत नाही होते आणि त्याचे पूर्ण 400 बसेस बंद करून टाकले आणि बंद झालेले आहे। त्यामध्ये मुंबईकरला किती त्रास झालेला आहे। आणि आता असा आहे की एकंदरीत काल झाले आणि आज तुम्ही निर्णय घेता की 400 बसेस जे रस्त्यावर लोक फीडर रूटमध्ये आहे ते तुम्ही बंद करणार आहे। आता 12च्या एक्झाम्स 12वीच्या एक्झाम्स आता आरंभ झालेला आहे। किती त्रास स्टुडंट्सला होणार आहे। 2019 पर्यंत बेस्टच्या 3327 बस धावत होत्या। 2019 मध्ये बस भाडेतत्वावरती घेण्याचा निर्णय करण्यात आला। त्यानंतर एमपी आणि एमटी या 2 कंपन्यांनी सेवा द्यायला सुरुवात केली। त्यातील एमपी कंपनीच्या 275 बस पगार पीएफ देत नसल्यानं 6 महिन्यांपूर्वी बंद करण्यात आल्या। तर 1300 पैकी 675 बस पुन्हा एकदा डेपोत पार्क झाल्या। त्यामुळे बेस्टचं भवितव्यच धोक्यात आलं। बीएसटीने स्वतःच्या मालकीच्या 3337 बस गाड्या स्वतःच्या मालकीच्या राखल्या पाहिजेत, पण कुठेही त्याचं अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। आज बीएसटीच्या स्वतःच्या मालकीच्या बस गाड्या या 1700हून खाली आलेल्या आहेत। मातेश्वरी ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या गाड्या सुद्धा बंद करण्यात आल्या, कारण की त्यांच्यामध्ये मेंटेनन्सचा फॉल्ट आहे, बाकीच्या काही गोष्टी असतील। अशामध्ये जर त्रास कोणाला होत असेल तर कर्मचारी आणि मुंबईकर जनता एकूण, आणि याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीये। कोविड नंतर लहान रस्त्यांवरती बेस्टची बस धावू लागल्यानं प्रवासी संख्या 36 लाखांवर पोहोचली होती। मात्र बेस्टच्या बेजबाबदार कारभारामुळे वाढलेले प्रवासी कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे। भाडेतत्वावरील बस असल्यानं सगळी जबाबदारी पुरवठादाराची असते, मात्र परिस्थिती हातावर गेल्यावर बेस्टचं नाव खराब होतं। परिणामी भाडेतत्वावरती किती विसंबून राहायचं याचा विचार बेस्टनंच करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनगटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईकरांना लवकरच 5.5 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा उड्डाण पूल मिळणार आहे। पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँट रोड दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे आणि यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। 662 कोटींचा हा प्रकल्प आगामी 4 ते 5 वर्षात पूर्ण होणार आहे आणि या पुलामुळे सध्या ज्या प्रवासाला अर्धा पाऊण तास लागतो तेच अंतर आता 6 ते 7 मिनिटात पार करता येईल। आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी। मुंबईकरांना आता एका नव्या पुलाची प्रतीक्षा आहे। मुंबई महानगरपालिकेनं पूर्व द्रुतगती मार्गापासून ग्रँट रोड स्टेशन पर्यंतचा एक नवीन पूल प्रस्तावित केलेला आहे आणि सध्या हा पुलाचा मुख्य रस्ता असणार आहे। हा रस्ता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 5.5 किलोमीटरपेक्षाही उंच हा उड्डाण पूल असणार आहे, ज्यामुळे सर्वसाधारणपणे या संपूर्ण परिसरातनं दक्षिण मुंबईतनं ग्रँट रोडकडे जाताना तो 30 ते 40 मिनिटाचा वेळ लागायचा, तो केवळ 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पार करता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या कामासाठी 662 कोटी इतका खर्च हा प्रस्तावित आहे आणि हा खर्च भविष्यामध्ये वाढू शकतो, कारण तब्बल 3 वर्षांहूनही अधिक कालावधी याकरता लागणार आहे आणि त्याकरताची निविदा प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलेली आहे। काही नागरिक आपल्यासोबत आहेत। या रस्त्यावरनं जाताना ट्रॅफिकची समस्या तुम्हाला उद्भवते का आणि नवीन पूल आला तर किती फायदा होऊ शकतो?
टायमाची बचत होऊ शकते आणि लवकर ते लवकर पोचणार का संध्याकाळच्या वेळेला लई ट्रॅफिक होतं तिथं भरपूर अर्धा एक तास आमचा ट्रॉफिकमध्येच जातो. त्यामुळं पूल जर झाला तर 10 ते 15 मिनिटात आम्ही पोचू शकतो. नक्कीच. तर ग्रँट रोडचा हा पूल लवकरच मुंबईकरांना मिळणार आहे आणि ज्यामुळं ईस्टर्न फ्रीवे, मुंबईतील दक्षिण मुंबई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सागरी कोस्टल मार्ग जो आहे त्याला सुद्धा जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा पूल मुंबईकरांना मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नालासोपारा पश्चिमेकडील उड्डाण पुलाच्या खाली अनधिकृत रिक्षांची रांग लावून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण केला जातोय आणि यामुळे नालासोपारा, निळेगाव, वसई विरार पालिकेच्या कार्यालयात जाणाऱ्या वाहन चालकांना तसंच रुग्णवाहिकांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. याचाही आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. अनधिकृत लाईन आहे ज्यांच्याकडे तुम्हाला 80 ते 90% ज्यांच्याकडे लायसन्स नसणार, गाडीचे पेपर नसणार, काय नसणार आणि हे गाडी फास्ट पण चालवतात, लोकांचे जीवाला पण धोका असतो आणि आम्ही इथे 2-2 तास ओके लाईन मध्ये असतो तरी आमचा काय नंबर येत नाही, काय नाही. पश्चिमेकडे अनधिकृत रिक्षांचं जर पेव फुटलेलं आपण पाहू शकता. या ठिकाणी ही बस जी आहे, शाळेची बस आहे, या शाळेच्या बस या ठिकाणी आलेली आहे, परंतु या ठिकाणचा जो रिक्षावाला आहे तो बाजूला घेत नाही आणि ही जी लाईन आहे ती अनधिकृत असल्याचं इथे रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर जर तुम्ही पाहिला या ठिकाणी बस मगासपासून ही उभी आहे आणि या ठिकाणी ह्या ज्या रिक्षा आहेत ह्या अनधिकृतपणे या ठिकाणी उभ्या केल्या जातात आणि या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. या ठिकाणी जर पाहिलं तर एकही वाहतूक पोलीस यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही आणि हे जे आपण जर रिक्षावाले पाहिले तर कोणताही त्यांनी गणवेश सुद्धा परिधान केलेला नाही आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हे वाहतुकीची कोंडी होते, परंतु पोलिसांच्या आशीर्वादामुळेच ही जी रांग आहे ती लागलेली आहे. आज पण जर ही रिक्षा, ही जी शाळेची गाडी आहे, बस जी आहे ती पास होताना दिसते आणि कशा प्रकारे ही आपली वाट काढताना काय होते हे इकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात यामुळे वाहतूक कोंडी होते आणि ही बस काढताना मोठी कसरत करावी लागते. याकडे आता वाहतूक पोलीस कशी कारवाई करतात हे पाहावं लागेल. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. राज्यामध्ये घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी नगरविकास विभागानं मोठा निर्णय घेतलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्यांच्या कार्यकक्षेमध्ये सुरू असलेल्या बांधकामांना आणि प्रकल्पांना जारी करत असलेले प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश नगरविकास विभागानं दिले आहेत. तसंच सर्व नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदांना त्यांचं संकेतस्थळ महारेरा या विकास प्रकल्पांची नोंदणी ठेवणाऱ्या प्राधिकरणासोबत संलग्न करावे लागणार आहेत. त्यामुळे राज्यातील अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांची माहिती एका क्लिकवर मिळवणं सोपं ठरणार आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवरती खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया सारखा आजार झालाय का असा संशय येऊ लागलाय. संजय राऊत काल्पनिक गोष्टीत राहतायत अशी टीका श्रीकांत शिंदेंनी राऊतांवर केली आहे. तर त्यांच्या बिहेवियरकडे पाहून आहे ना मला असं वाटतं की सिझोफ्रेनिया सारखा आजार जो आहे तो त्यांना होतोय काय असं मला म्हणजे त्याचे सिम्पटम्स दिसायला लागलेले आहेत. म्हणजे आभासिक विश्व आणि वास्तविक विश्वामध्ये त्यांनी जे आहे याच्यामध्ये गल्लत केलेली आहे. एका आभासिक विश्वामध्ये ते आज राहत आहेत, एका काल्पनिक विश्वामध्ये राहत आहेत आणि काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करतायत. तर मला वाटतं महाराष्ट्राला संजय राऊतजींची खूप गरज आहे या ठिकाणी, कारण की सकाळच्या वेळेस जे आहे हे एंटरटेनमेंट करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होत असतं. अंबरनाथ शहराची ओळख ज्या प्राचीन शिवकालीन मंदिरावरून पडली त्या शिवमंदिराचा आणि परिसराचा मोठ्या प्रमाणात कायापालट करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं तब्बल 138 कोटी रुपये या शिवमंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीतील शिवमंदिराचा जसा कायापालट केला त्याच धर्तीवर अंबरनाथमध्ये शिवमंदिराचा कायापालट केला जाणार आहे. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी केलेली बातचीत पाहूयात.
करता आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आहेत. श्रीकांतजी, हे मंदिर जे आहे हे अतिप्राचीन आहे, ह्याची एक वेगळी स्वतःची ओळख आहे, पण आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर त्यामुळे इथे लोकांना येणं आवडत नाही किंवा इथे लोक येऊ शकत नाहीत. काय नेमका काय पलट केला जाणार आहे? हे जे मंदिर आहे हे 1000 वर्ष जुनं हे शिव मंदिर आहे आणि या मंदिरावरूनच नाम जे आहे ते अंबरनाथचं जे आहे या मंदिरावरून पडलेलं आहे, म्हणून त्याला अंबरनाथ असं म्हणतात. आणि आज या मंदिराचा जो परिसर आहे या मंदिराचा परिसर चांगला व्हावा, त्याचं सुशोभीकरण व्हावं, तर हा मंदिराचा जो 7-8 एकरचा परिसर आहे हा पूर्णपणे जो आहे याचा कायापालट करण्यासाठी आम्ही एक प्लॅन बनवलेला आहे. त्याच्यासाठी पैसे देखील राज्य सरकारने मंजूर केले आहेत, 138 कोटी रुपये. त्याच्यापैकी 15 कोटी रुपये आलेले देखील आहेत. ASIचे काही परमिशन्स होते ते राहिले होते, ते परमिशन्स आता आम्हाला मिळालेले आहेत. आणि आता या मंदिराचा खऱ्या अर्थाने जो आहे तो जीर्णोद्धार जो आहे तो आजूबाजूच्या परिसराचा जो आहे होणार आहे. ज्या पद्धतीनं शिवरात्रीला इतर ठिकाणी म्हणजे वाराणसी असेल किंवा काशी ठिकाणी असेल मोठमोठे उत्सव होतात आणि लाखो भाविक जगभरातून येतात, तसेच भाविक या मंदिरात येतील. नक्की तोच उद्देश आमचा आहे. त्याच्यामुळेच आम्ही शिवमंदिर आर्ट फेस्टिवल या ठिकाणी सुरू केला. आणि काशीचं मंदिर आज एक उदाहरण आहे आपल्यासमोर. माननीय नरेंद्र मोदीजींनी काशीच्या मंदिराचं पूर्णपणे रूपडं पालटलं. त्याच्यामुळे एक वेगळं उदाहरण जे आहे ते लोकांपुढे गेलं. भाविक जे आहेत ते भारतामधूनच नाही, भारताच्या बाहेरून देखील भाविक त्या ठिकाणी यायला लागले. तेच उद्दिष्ट आमचं आहे की या मंदिराचं जे आहे हा पूर्ण परिसराचा कायापालट झाला पाहिजे. या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत ते बाहेरून देखील आले पाहिजे. या मंदिराची कीर्ती जी आहे ती जगामध्ये प्रसिद्धी झाली पाहिजे. पुढे जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसानं स्वतःवरती गोळी झाडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ताडदेव लोकल आर्म युनिट 2 मधील श्याम वरगडे असं या पोलीस हवालदाराचं नाव आहे. त्याची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर करण्यात आलेली होती. नागपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्याला नायर रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि त्यांच्यावर पुढील उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत. मुंबईच्या बोरीवली इथल्या गोराई परिसरामध्ये दिवसेंदिवस गुंडांची मुजुरी वाढली आहे. गोराईतला असाच एक मारहाणीचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे. यात लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण केल्याचं दिसतंय. रोजच्या अशा घटनांमुळे स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. पोलीस या गुंडावर कधी आणि काय कारवाई करणार असा सवाल तिथल्या नागरिकांकडून विचारला जातोय. तर मुंबई आणि उपनगरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी ब्रेक नंतर. इस्रायली माध्यमांनी उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं चिंता व्यक्त केली आहे. आता आणखी हिंसाचार होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पोलिश आणि युक्रेनियन आंदोलकांनी वॉर्सा इथे मॅरियट हॉटेल समोर निदर्शनं केली, जिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन पोलंडच्या भेटीदरम्यान मुक्कामी होते. आंदोलकांनी युक्रेनला F-16 लढाऊ विमान पाठवण्याची मागणी केली. युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या दरम्यान अमेरिका त्यांच्या पाठीशी राहील हे पूर्वेकडील नाटो सहयोगींनी आश्वासन देण्यासाठी बायडन पोलंडमध्ये आहेत. बुखारेस्ट 9च्या नेत्यांशी बायडन चर्चा करतायत. युक्रेनमधील युद्ध सुरू असताना बुखारेस्टमधील 9 देशांची चिंता वाढली आहे. पुतीन युक्रेनमध्ये यशस्वी झाल्यास त्या देशांविरुद्ध लष्करी कारवाई करू शकतात अशी भीती अनेकांना वाटते. पाकिस्तानात माजी पंतप्रधानांच्या शेकडो समर्थकांनी लाहोर शहरातील व्यावसायिक भागात रॅलीवर घातलेली बंदी नाकारली. त्यांनी पोलिसांचा आणि सरकारचा निषेध केला. हा निषेध करताना जेल भरो आंदोलन केलं जात आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ विरोधी पक्षाची रॅली लाहोरमध्ये सुरू असताना पोलिसांनी खान यांच्या समर्थकांना ताब्यात घेण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. मात्र आंदोलकांनी बाजूलाच उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनमध्ये घुसून त्यांना ताब्यात घेण्याची मागणी केली. ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भूस्खलन झालंय. आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. ब्राझीलमध्ये मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. रोममध्ये ॲश वेन्सडेचं औचित्य साधून पोप फ्रान्सिस यांनी लोकांना त्याग करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांना त्याग आणि चिंतनाच्या पवित्र अशा ख्रिश्चन लेटेंट कालावधीची सुरुवात झाली अशी घोषणा केली. गुडघ्याच्या समस्येमुळे पोप फ्रान्सिस यांनी रोमच्या इव्हेंटाईन हिलवरील 2 चर्चमधील पारंपरिक ॲश वेन्सडे मिरवणुकीमध्ये भाग घेतला नाही. त्याऐवजी
सेंट सबिना बॅलिसिकाच्या टेकडीवरील मिरवणुकीनंतर त्यांनी मासचे अध्यक्षपद भूषवलं. यावर्षी 9 एप्रिल रोजी होणाऱ्या ईस्टरच्या तयारीसाठी उपवास, प्रार्थना आणि इतर धर्मादाय कार्याचा समावेश असलेला हा कालावधी आहे. रोम आणि व्हॅटिकनमध्ये फेस्टला आलेल्या यात्रेकरू आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनमधील युद्धाच्या वर्धापन दिनानिमित्त युद्धविरामाचं आवाहन केलं. बुधवारी त्याच्या साप्ताहिक भाषणादरम्यान फ्रान्सिस म्हणाले की आम्ही युक्रेनच्या लोकांच्या बाजूने आहोत, ज्यांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र आम्ही स्वतःला विचारतो आहोत की युद्ध थांबवण्यासाठी सर्व काही केलं गेलं आहे का? परमेश्वर इतके गुन्हे आणि हिंसा क्षमा करू शकतो का? मी देशांच्या प्रभारी लोकांना संघर्ष संपवण्यासाठी, युद्धविरामापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शांतता वाटाघाटी सुरू करण्यासाठी ठोसपणे वचनबद्ध राहण्याचं आवाहन करतो, असं पोप फ्रान्सिस म्हटले. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सरचिटणीस जेन्स स्टॉलबर्ग यांनी युरोपच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या संघर्षात नाटोच्या सहभागाच्या महत्त्वावर भर दिला. स्टोलनबर्ग यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितलं की अशा युद्धात नाटोचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी महत्त्वपूर्ण भूमिका आहे. युक्रेनला पाठिंबा देणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सोमवारी युक्रेनशी एकता दाखवण्यासाठी आणि रशियाच्या शेजाऱ्यावरील आक्रमणाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कीवला अचानक भेट दिली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मॉस्को क्रीडा क्षेत्रात देशभक्तीपर मैफिलीत भाषणात वीर असं संबोधित रशियन सैन्याचं कौतुक केलं आणि दावा केला की मॉस्कोचे सैन्य ऐतिहासिक सीमेसाठी लढत आहेत. रशियन वृत्तसंस्थांच्या म्हणण्यानुसार या कार्यक्रमाला सुमारे 2 लाख लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. जमलेल्या गर्दीमध्ये लष्करी कर्मचारी देखील होते. पुतीन यांनी उभं राहून बोलायला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची ओळख करून दिली, तेव्हाच मोठ्यानं जल्लोष करण्यात आला. रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध शीतयुद्धानंतरच्या सर्वात खालच्या टप्प्यावर आहेत. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी सांगितलं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला इशारा दिल्याशिवाय कीवला भेट दिली नव्हती. बायडननं रशियाला इशारा न देता कीवला भेट देण्याचं धाडस केलं नाही. युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईच्या पहिल्या वर्धापन दिनापूर्वी पाश्चात्य एकतेच्या प्रदर्शनात राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांना भेटण्यात ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबईला फ्लेमिंगोंचं शहर संबोधलं जातं. हेच रोहित पक्षी लाखो किलोमीटरचा प्रवास करत नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना पाहण्यासाठी मुंबईसह ठाणे, रायगड परिसरातून अनेक पर्यटक देखील आता गर्दी करू लागलेले आहेत. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्या महामुंबईच्या माध्यमातून आपण पाहिल्या. आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.